आज पाहणार आहोत की साहित्याचे प्रयोजन काय. साहित्य प्रयोजन म्हणजे काय. आपण जनरली विचारतो लोकांना की तुम्ही येण्याचे प्रयोजन काय तुमचे, किंवा ह्या कामाचे प्रयोजन काय. प्रयोजन म्हणजे हेतू. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रयोजन म्हणजे हेतू. मग साहित्याचे प्रयोजनामध्ये कोणकुठल्या गोष्टी येतात. साहित्य प्रयोजनाची साहित्य प्रयोजन या गोष्टीचा विचार करण्याची आपल्याला गरज का लागली असेल, या सगळ्याचं उत्तर आपण या आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. जनरली साहित्य मीमांसकांना हा प्रश्न पडतो की साहित्य प्रयोजन हा जास्त जो विचार केला गेला आत्तापर्यंत साहित्य मीमांसकांना केला गेला. जे मी म्हटलं ना, प्रयोजन म्हणजे हेतू, की तुम्हीही एखादी गोष्ट करणार आहात तर त्यामागचा तुमचा हेतू काय. जर मी उद्या एखादा लेखक म्हणून एखादं पुस्तक जर मी लिहिणार असेल तर त्यामागचं माझं प्रयोजन काय. त्याच्यातून जे आपल्याला उत्तर मिळतं ते साहित्य प्रयोजन या घटकामध्ये आपण पाहणार आहोत. आता जनरली याच्यामध्ये सांगताना संस्कृत साहित्य मीमांसकांचं सांगितलेलं आहे आणि पाश्चिमात्य आणि मराठी साहित्य मीमांसकांचं सांगितलेलं आहे. साहित्य प्रयोजनामध्ये संस्कृतांचं जे सांगितलं आहे थोडंसं ते पुराण काळापासून जे लेखन करत आलेले आहेत त्यांच्या अनुषंगाने त्याचा साहित्य प्रयोजनाचा विचार केलेला आहे. आणि पाश्चिमात्य आणि मराठी साहित्यिकांचं जे साहित्य प्रयोजन सांगितलेले आहेत तर ते आधुनिक काळाच्या संदर्भात सांगितले गेलेले आहेत. याचा आपण या लेक्चरमध्ये विचार करू. आता साहित्य प्रयोजन म्हटलं ना का 3 गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आल्या पाहिजेत. एक तर म्हणजे ती साहित्यकृती ही झाली. साहित्यकृती लिहिण्यामागे जो असतो तो लेखक लिहितो साहित्यकृती, आणि साहित्यकृती वाचतं कोण, तर रसिक वाचक. ठीक आहे. या 3 घटकांचा आपण जेव्हा विचार करतो, त्या 3 घटकांच्या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करू त्यावेळेस आपल्याला साहित्य प्रयोजनाची संकल्पना आणखीन स्पष्ट होते. आता इथं त्यांनी सांगताना सुरुवात तीच केलेली आहे की थोडं ढोबळपणाने एक साहित्य मीमांसकांचं एकदम सोप्या शब्दाच्या विश्लेषण सांगितलेलं आहे. ते सांगताना असं सांगितलं की वाचकाला एक जीवनदृष्टी द्यायची, त्याला जीवनानुभूतीने समृद्ध करायचं, त्याला चिंतनप्रवण करायचं म्हणजे विचार करायला भाग पाडायचं, सामाजिक क्रांतीला सहाय्यक होणं. कारण जर आपण विचार केला तर स्वातंत्र्यासाठी जेव्हा आपले क्रांतिकारक झटत होते तेव्हा त्या काळात अनेक वृत्तपत्रांनी, अनेक लेखकांनी महत्त्वाची भूमिका त्या काळामध्ये प्रेरक म्हणून पार पाडलेली आहे. शेवटी अंतिम सत्याचा आणि परतत्वाचा साक्षात्कार घडवून आणणे हेच श्रेष्ठ साहित्याचे प्रयोजन आहे, असं एक साहित्य मीमांसकांनी आपल्या चिंतनामध्ये सांगितलेलं आहे. जीवनानुभूतीने समृद्ध करायचं, चिंतनप्रवण करायचं, नवीन जीवनदृष्टी म्हणून द्यायची, सामाजिक क्रांतीला सहाय्य करायचं, आहे की नाही, हे सगळे त्याच्यामध्ये सांगितलेले आहे. उदाहरण देताना त्यांनी प्लेटो, अरिस्टॉटल, टॉल्स्टॉय, शॉ, रिचर्ड्स, तर आपल्या संस्कृत साहित्यिकांमध्ये अभिनव गुप्ता, मम्मट, तर आजच्या काळात देखील अनेक साहित्यिकांनी त्याचा उपयोग केलेला पाहायला मिळतो. साहित्य प्रयोजनामध्ये मी तेच सांगितलं. अर्थामध्ये काय, साहित्य निर्माता महत्त्वाचा असतो, निर्मिती म्हणजे साहित्यकृती, आणि रसिक म्हणजे जो आस्वाद घेतो तो. त्याच्यामागे त्याचं प्रयोजन काय, त्याच्यामागचा हेतू काय, हेच त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता संस्कृत साहित्यिकांनी म्हणजे भारतीय संस्कृत परंपरेत हे संस्कृत परंपरेत जे सांगितलेलं काव्य प्रयोजन वगैरे आहे हे मम्मटाने सांगितलेलं आहे. याचा उपयोग MPSC वाल्यांसाठी काहीच नाही आहे, पण त्याच्यातले शब्द तुम्ही मात्र लक्षात ठेवा. हे फक्त आणि फक्त YC MOUच्यासाठी आहे. MPSCचे जे मेन्सचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पुढचं जे आहे आपलं पाश्चिमात्य आणि मराठी साहित्यिकांचे साहित्य प्रयोजन, तो त्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा टॉपिक आहे. आता हे कोणी सांगितलेलं आहे, संस्कृत परंपरेत, भारतीय संस्कृत परंपरेत आहे. मग त्या काळात जर संस्कृत साहित्यिकांचा जो काळ होता तो साधारणतः हा मध्ययुगीन आणि अर्वाचीन आहे की नाही, पुराण काळातले साधारणतः गोष्टी आपण त्याचा विचार करतो आहे. यशप्राप्ती ही त्या काळात सांगितलेलं साहित्य प्रयोजन. यशप्राप्ती म्हणजे काय, तर बाबा मला साहित्यामुळे कीर्ती प्राप्त होते, साहित्यामुळे माझं नाव होतं, सगळे लोक मला ओळखतात, हे सगळ्या गोष्टींना यशप्राप्तीमध्ये त्याचा उल्लेख केला जातो. पण या उलट त्यांनी सांगताना येतं एक्झाम्पल म्हणून हे फक्त एकमेव साहित्य निर्मितीसाठी, प्रसिद्धीसाठी यशप्राप्ती हे एकमेव असू शकतं का, तर नक्कीच नाही. त्याच्यामध्ये उदाहरण देताना त्यांनी ज्ञानेश्वर सांगितलेले आहेत, संत तुकाराम सांगितलेले आहेत, किंवा आत्ताच्या काळातले अर्वाचीन काळातले केशवसूत, बालकवी यांनी थोडी यश किंवा कीर्ती मिळावी यासाठी लेखन केलं. तर याउलट त्यांनी पारंपरिक संकेतांना हादरे देणारं आणि नवीन वळणाचं लेखन केलं. ठीक आहे. त्या काळात संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम असतील, यांना तत्कालीन समाजाचा त्रासच सहन करावा लागलेला होता. कारण एक प्रकारे त्यांनी
तत्कालीन समाजव्यवस्थेला अनेक प्रश्न विचारलेले होते. आत्ताच्या काळात सांगायचं झालं तर बासी मर्ढेकरांना काव्यातील अश्लील आरोपांवरून अनेक वेळा कोर्टात देखील तोंड द्यावे लागलेले पाहायला मिळतं. हे उदाहरण म्हणून तुम्ही लिहू शकता. आता यशप्राप्ती झालं. 2 नंबरचा जर विचार करायचा झाला तर त्याच्यामागे अर्थलाभ. आता त्या काळात राजश्रय अनेक कवींना आणि लेखकांना मिळत होता. अनेक सरदार उमराव त्या काळात पुरस्कार देत होते. म्हणून अर्थप्राप्ती हे त्या काळातलं एक प्रयोजन होतं. पण तेच प्रयोजन असू शकतं का एकमेव? नाही. तर अनेक लेखकांनी जसं मगाशी म्हटलं ज्ञानदेव तुकाराम, केशवसूत, बालकवी यांना कित्येक अर्थप्राप्ती झाली हा प्रश्नच आहे. म्हणून अर्थलाभ झालं. 2 नंबरचं यशप्राप्ती, 2 नंबर अर्थलाभ, 3 नंबर व्यवहार ज्ञान. म्हणजे लेखकाला अनेक जीवनानुभव येतात जीवनव्यवहारातून. त्या अनुभवातून तो समाजाला समृद्ध करण्याचा प्रयत्न करतो. आपण म्हणतो ना, अनुभवाने माणूस शहाणा होतो. अनुभवाच्या कक्षा वाचकाच्या वाढाव्यात म्हणून व्यवहार ज्ञान देण्याचा प्रयत्न ह्या साहित्य प्रयोजनाचा एक असू शकतो. 4 नंबरचं अशुभ निवारण. म्हणजे त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की बऱ्याच वेळा माझ्या आयुष्यामध्ये येणारं संकट दूर व्हावं म्हणून मी काहीतरी लिखाण केलं पाहिजे. तर त्याचं उदाहरण जगन्नाथ पंडितांनी गंगालहरी हे जेव्हा काव्य लिहिलं तेव्हा असं सांगितलं जातं की ती जी गंगा आहे ती एक श्लोकाची रचना ज्यावेळेस होत होती त्यावेळेस ती एक पायरी वर चढत होती. आणि 52व्या श्लोकाच्या वेळी गंगेने जगन्नाथा स्पर्श करून त्या स्त्रीला पवित्र, म्हणजे जगन्नाथ पंडितांनी लग्न केलं जे होतं ते एका यौवन स्त्रीशी लग्न केलेलं होतं. आणि आपल्याकडे त्याला परवानगी नव्हती धर्मशास्त्रामध्ये. तर त्याला पवित्र करण्याचं काम हे त्या साहित्यकृतीतून गंगालहरी हे पुस्तकातून झालेलं आहे असं त्यांनी सांगितलं. पण आजच्या काळात विज्ञान युगामध्ये हे काव्य प्रयोजन लागू होणार नाही. उच्च कोटीचा आनंद मिळावा म्हणून देखील साहित्याचं लिखाण केलं जातं. ठीक आहे. आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की पाश्चात्य आणि मराठी साहित्य संमिश्रणाची साहित्य प्रयोजने कोणकोणती आहेत. हे लेक्चर मात्र MPSCच्या मेन्सच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं ठरेल.